श्रीपाद वल्लभांचा जन्म. एके दिवशी श्रीपाद वल्लभांनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनिप्रदोषाचे व्रत करायस सांगितले होते. तिच्या मनात आपणास पुढील जन्मी अध्यात्म क्षेत्रात प्रगती करणारा मुलगा व्हावा अशी इच्छा होती. स्वामींनी ती इच्छा जाणली. त्यावेळी स्वामींनी अंबिकाच्या मतिमंद मुलाला आशीर्वाद देऊन त्याला ज्ञानी बनवले. त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. अंबिकेच्या मनातील मुलाची चिंता नाहीशी झाली. आपला ज्ञानी मुलगा पाहून तिला खूप आनंद झाला. अंबिकेचे आयुष्य आता सुखी समाधानी होते. ती आता वृद्ध झाली होती. काही दिवसांनी तिने देह ठेवला. पुढे तिचा दुसरा जन्म वराड प्रांतातील करंज नगरीत या नावाच्या गावात झाला. ब्राह्मण कुळात ती जन्माला आली होती. लहानपणापासून सुसंस्कार लाभले होते. घरातील लोकांनी या मुलीचे नाव अंबा असे ठेवले. तिच्या बाललीला पाहून घरातील सर्वजण सुखवत होती. ती दिसावयास सुंदर होती व सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य होते. अंबिका हळूहळू मोठी झाली. मुलगी हे परकेचे धन होय. तिच्याच गावातील माधव नावाच्या मुलाशी तिचे लग्न झाले. हा माधव शिवभक्त होता. लग्न समारंभ थाटामाटात संपन्न झाला. अनेक नातेवाईक स्नेहमंडळी लग्न समारंभासाठी एकत्र झाली होती. एकमेकांच्या भेटीने सर्वांना आनंद झाला. अंबिका आपल्या नवी घरी आली. सासरी तिने शनी प्रदोषाचे व्रत सुरू केले. ती मनापासून शंकराची उपासना करत होती. रोजची आपली कामे करताना तिच्या मनात सदैव शंकराचे स्मरण सुरू होते. तिचा प्रपंच सुखाचा होता. काही संघर्ष नव्हता. आलेल्या अतिथीचे ती मनापासून स्वागत करत होती. या दाम्पत्यावेलीवर एक फूल उमललेले मुलगा झाला. पती पत्नीला खूप आनंद झाला. त्यांनी बाळाचे नाव शालिग्राम असे ठेवले. भगवान शंकराच्या कृपेने हा मुलगा झाला होता म्हणून त्याचे नाव शालिग्राम असे ठेवले होते. घरात त्याला नरहरी नावाने हाक मारीत जात होते. सर्वांचा तो लाडका बनला होता. वडील एका भविष्यकाराकडे गेले आणि त्यांनी त्याला नरहरीची पत्रिका बनवण्यास सांगितली. भविष्यकारांनी पत्रिका बनवली व त्यांना आश्चर्य वाटले. भविष्यकारांनी वडिलांना सांगितले, हा मुलगा ज्ञान संपन्न होणार आहे, अध्यात्म्याचे अधिकार प्राप्त करणार आहे, याची कीर्ती सर्वत्र पसरलेली, याच्या फक्त दर्शनाने अनेकांचे दुःख नाहीसे होतील. हा मुलगा प्रपंच करणार नाही, तरुण वयातच हा संन्यास ग्रहण करेल. याच्या हातून अनेक तीर्थयात्रा होतील व जड जीवांना तो उद्धार करेल. वडिलांनी हे भविष्य ऐकले व घरी येऊन पत्नीला सांगितले. नरहरी हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते. मुलगा 1.5 वर्षाचा झाला परंतु एकही शब्द बोलत नव्हता. आई वडिलांना त्याच्या न बोलण्याचे कारण समजेना. आई वडील दुःखी कष्टी झाले. ते आता मुलासाठी देवाशी प्रार्थना करू लागले. मुलगा बोलत नव्हता परंतु त्याच्या हातून अलौकिक गोष्टी घडू लागल्या. ते पाहून आई वडिलांना आश्चर्य वाटू लागले. मुलगा आता मोठा झाला. त्याने खून करून आपली मुंज करण्याची सूचना आई वडिलांना दिली. त्याप्रमाणे आई वडिलांनी मुंजीची तयारी केली व मोठ्या थाटामाटात मुलाची मुंज आयोजित केली. मुंजीला अनेक मंडळी एकत्र आली होती. मुलाला गायत्री मंत्र सांगितला. त्यावेळी न बोलणाऱ्या या मुलाच्या मुखातून वेदातील तेजस्वी मंत्र प्रगट होऊ लागले. आई वडिलांना, गुरुजनांना, जमलेल्या सर्व लोकांना महान आश्चर्य वाटले. लोक म्हणत होते,
आणि सर्वजण एकाग्रतेने ऐकत होते. मुंज झाली. सर्वजण आपापल्या घरी गेले. गावात सर्वत्र मुलाची चर्चा होत होती. काही वर्ष मुलगा घरी राहिला. आईवडिलांच्या समोर तीर्थयात्रेची इच्छा प्रकट करू लागला. आईवडिलांनी सांगितले, तूच घरात आमचा आधार आहेस. तू आम्हाला सोडून निघून गेला तर आम्ही एकटे जीवनात कसे कंटणार. नरहरीने आईवडिलांना समजावून सांगितले, आपण काही काळजी करू नये. आपल्या पोटी आणखी 4 मुलगे जन्माला येतील. तसेच 1 मुलगी जन्माला येईल. ती मुले आपल्याला योग्य प्रकारे सांभाळ करतील. तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. नरहरीने आईवडिलांचे दर्शन घेतले. आशीर्वाद घेतले. आईवडिलांनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. जड अंतकरणाने त्यांनी मुलाला तीर्थयात्रा करण्यास परवानगी दिली. नरहरी म्हणजेच श्रीपाद वल्लभ स्वामी आहेत याची खात्री आईला झाली. श्रीपाद वल्लभांनी या घरातच जन्म घेतलेला होता. आता तीर्थयात्रा करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. पुढे मुलाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरात 4 मुलगे व 1 मुलगी जन्माला आली. सर्वांना आनंद झाला. प्रपंच सुखाने संपन्न झाला. बाल गोपाल आनंदाने घरात खेळत होते. त्यांच्या लीला विलासात आई वडील रममाण झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.